साखर आणि कांद्याच्या काय चर्चा झाली आणि काय आश्वासनं देण्यात आली आहेत केंद्राकडून ऊस आणि कांद्याच्या आज आज उद्योग आणि कांद्याच्या प्रश्नावरती इथे आज महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या मध्ये अतिशय सकारात्मक मीटिंग झाली. जे कांद्याच्या आणि साखर उद्योगाच्या अतिशय कठीण प्रश्न सध्या मी शेतकरी तोंड देत होते त्यावरती नक्कीच साधक बाधक चर्चा झाली आणि 10 दिवसामध्ये सकारात्मक निर्णय देण्याचा आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे. त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रातल्या सर्वच शेतकऱ्यांना आणि साखर उद्योगाला अतिशय म्हणजे दिलासा देणारी ही घटना आज घडलेली आहे. आम्ही अत्यंत समाधानी आहोत. आदरणीय सहकार मंत्री आणि गृहमंत्री अमित भाई शहा आणि शिवराज चव्हाण साहेब यांनी अतिशय चांगल्या सगळ्याच आमच्या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री आणि सगळेच आमचे मंत्री महोदय, सगळेच साखर क्षेत्रातले सगळेच माननीय सल्लागार इथे असल्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारची गोष्टींवरती तोडगा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि अतिशय सकारात्मक चर्चा झाल्यामुळे आम्ही सगळेजण समाधानी आहोत. त्यामुळे मी भारत सरकारचे मनापासून आणि अमित भाईंचे मनापासून आभार मानते. आता सध्या निर्यात बंदी उठवलेली आहे, त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांचा मैं बोलता हूँ। देखिए कि ओनियन के एक्सपोर्ट के बारे में ये माननीय मंत्री जी ने स्पष्ट, अरे इधर इधर प्याज के एक्सपोर्ट के कारण महाराष्ट्र में या तो देश में किसानों को सही प्राइस नहीं मिल रही है, ऐसी जो कंप्लेंट थी, तो मंत्री महोदय ने, अमित शाह साहब ने ये बताया कि ओनियन के ऊपर कोई भी एक्सपोर्ट का बैन, एक्सपोर्ट पे बैन नहीं लगाया हुआ है। अगर है तो कल सुबह तक भी मैं उसको उठा दूंगा। तो एक्सपोर्ट बैन ओनियन पे नहीं रहेगा और जो परचेस सेंटर्स है नाफेड के और सीसीएफ के, वो भी ज़्यादा से ज़्यादा बढ़ाने के बारे में शिवराज सिंह चौहान साहब ने स्पष्ट आश्वासन दिया है। सर, नोटिफिकेशन कल सुबह तक निकलेगा ऐसा उन्होंने बताया, क्योंकि ऐसा है कि फाइनली मंत्री या तो सरकार को अपने अपने ढंग से निर्णय होते हैं, लेकिन उन्होंने उनका इरादा जल्दी से जल्दी बोल दिया है, वो करेंगे। वहिनी राज्यातला एक विषय फक्त विधान परिषदेच्या संदर्भात खूप चर्चा सुरू आहे. तर आपल्या पक्षाची भूमिका काय, माहिती तुम्ही निवडणूक लढवताय? माझी भूमिका हीच आहे की जिथे आमच्या जागा जास्त आहेत तिथे आम्हाला नक्कीच विधान परिषदेची सीट मिळाली पाहिजे आणि आमची अगदी जे सकारात्मक चर्चा चालली आहे तसं होईलच. तुमची मागणी किती आहे? आम्ही 3 जागांसाठी मागणी केलेली आहे आणि नक्कीच सकारात्मक उत्तर मिळेल. अर्थ खाते तुम्हाला कधी अर्थ फायनान्स मिनिस्ट्री तुम्हाला अर्थ खातं मिळालं. तर विधान परिषदेच्या 3 जागांसाठी आम्ही मागणी केली असल्याचं सुनेत्रा पवार यांनी सांगितलेलं आहे. मोठी माहिती त्यांनी दिलेली आहे.
अमित शहांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नी बैठक संपन्न झाली आणि त्यानंतर विधान परिषदेसंदर्भातही चर्चा झाली, ज्यामध्ये 3 जागांसाठी आम्ही मागणी केली असल्याची माहिती सुनेत्रा पवार यांनी दिलेली आहे. दिल्लीमध्ये या मोठ्या घडामोडींना वेग आलेला आहे. कांद्यावर निर्यात बंदी नाही असं शहांनी म्हटलं. ही माहिती वळसे पाटील यांनी दिलेली आहे. निर्यात बंदी असल्यास सकाळपर्यंत हटवू असं आश्वासन या दरम्यान अमित शहा यांनी दिलेलं आहे. विधान परिषदेच्या 3 जागांसाठी या दरम्यान मागणीही करण्यात आलेली आहे. तर सकारात्मक निर्णय होणार अशी प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी दिली आहे.